नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये. या व्हिडिओत इयत्ता 8वीच्या नवीन पाठ्यपुस्तक म्हणजे बागेश्री या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ संगणक ऋषी डॉक्टर विजय भटकर या पाठावरील प्रश्नोत्तरे, अभ्यासक्रम व अधिक प्रश्न आपण या व्हिडिओत सोडवणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. संगणक ऋषी डॉक्टर विजय भटकर या पाठाच्या पाठ वाचनाचा व एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी पाहत राहा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. या पाठाचे लेखक आहेत प्राध्यापक रमेश सप्रे. तर आता अभ्यासक्रम सोडवण्यास सुरुवात करूया. सुरुवातीस पाहूया लेखकाचा थोडक्यात परिचय. प्राध्यापक रमेश पुरुषोत्तम सप्रे गोमंतकीय साहित्यिक, निवृत्त प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ, प्रवचनकार, समुपदेशक म्हणून सुपरिचित आहेत. वेदवाङ्मय, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत व संत साहित्याचे अभ्यासक, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रबोधन, वर्गातून मार्गदर्शन, ही मुलं पण आपलीच, सूत्र शिक्षणाची, संस्कार स्पंदन यासारखी शिक्षण व अध्यात्म या विषयावरील अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीस आहे पाठात शोधूया माझे आकलन. क. योग्य पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. पहिला आहे डॉक्टर विजय भटकर यांनी महासंगणक तयार करायची जबाबदारी स्वीकारली. कारण इथे 4 पर्याय दिलेले आहेत. अमेरिकेने भारताला महासंगणक दिला नव्हता. त्यावेळी भारताच्या प्रगतीसाठी महासंगणकाची आवश्यकता होती. तिसरा पर्याय आहे रशियाने संगणक बनविण्यासाठीचे उच्च तंत्रज्ञान दिले नव्हते. आणि चौथा पर्याय आहे त्यांना जगासमोर भारताची बौद्धिक क्षमता सिद्ध करायची होती. आणि यातील अचूक पर्याय म्हणजेच बरोबर पर्याय आहे अमेरिकेने भारताला महासंगणक दिला नव्हता. दुसरा प्रश्न आहे वडिलांनी विजयला दुरुस्ती कोपरा उपलब्ध करून दिला. कारण पर्याय आहे दुरुस्तीसाठी आलेल्या वस्तू गहाळ व्हायच्या. दुसरा पर्याय आहे विजयच्या दुरुस्ती कामाला प्रोत्साहन द्यायचे होते. तिसरा पर्याय आहे दुरुस्ती कामाच्या वस्तू सगळीकडे विखुरलेल्या असायच्या. आणि चौथा पर्याय आहे दुरुस्तीसाठी खूप वस्तू येत होत्या. आणि यातील योग्य पर्याय आहे दुरुस्ती कामाच्या वस्तू सगळीकडे विखुरलेल्या असायच्या. वडिलांनी विजयला दुरुस्ती कोपरा उपलब्ध करून दिला कारण दुरुस्ती कामाच्या वस्तू सगळीकडे विखुरलेल्या असायच्या. प्रश्न तिसरा डॉक्टर भटकर यांना कोणता ध्यास लागला होता. पर्याय आहेत परम संगणकाच्या निर्मितीचा. दुसरा आहे संगणकाची सुविधा ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचविण्याचा. तिसरा पर्याय आहे सर्व शाळांना जोडेल असे संगणक महाजाल उभारण्याचा. आणि चौथा पर्याय आहे विज्ञान तंत्रज्ञान विकसित करण्याचा. आणि यातील योग्य पर्याय आहे विज्ञान तंत्रज्ञान विकसित करण्याचा डॉक्टर भटकर यांना ध्यास लागला होता. आता पाहूया चौथा प्रश्न. लेखकांना या पाठातून डॅश. पहिला पर्याय आहे परम संगणक कसा तयार झाला हे सांगायचे होते. दुसरा पर्याय आहे डॉक्टर भटकर यांच्या कार्याचा गौरव करायचा आहे. तिसरा पर्याय आहे भारताच्या वैज्ञानिक संशोधनाचा आढावा घ्यायचा आहे. आणि चौथा पर्याय आहे देशासाठी दिवसरात्र काम करण्याचा संदेश द्यायचा आहे. आणि यातील योग्य पर्याय आहे डॉक्टर भटकर यांच्या कार्याचा गौरव करायचा आहे. लेखकांना या पाठातून डॉक्टर भटकर यांच्या कार्याचा गौरव करायचा आहे. अभ्यासक्रमातील पुढील सेक्शन आहे ते म्हणजे जोड्या जुळवूया. खाली अ गटात पाठातील काही शब्द दिले आहेत व ब गटात त्यांचे संदर्भ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ गटात दिलेलं आहे विदेशी राष्ट्रे, वडील, युवा तंत्रज्ञ आणि डॉक्टर विजय भटकर. ब गटात दिलेलं आहे भारतासाठी संगणक क्षेत्रात सतत संशोधन करणे, भारताकडे परम संगणकाची मागणी करणे, जिज्ञासू वृत्तीला पोषक वातावरण तयार करणे आणि परम संगणकाच्या निर्मितीत मदत करणे. आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. विदेशी राष्ट्रे भारताकडे परम संगणकाची मागणी करणे. वडील
जिज्ञासू वृत्तीला पोषक वातावरण तयार करणे. तिसरं आहे युवा तंत्रज्ञ परमसंगणकाच्या निर्मितीत मदत करणे. डॉक्टर विजय भटकर भारतासाठी संगणक क्षेत्रात सतत संशोधन करणे. या झाल्या जोड्या जुळवूया. पुढील उपक्रम आहे मिळून शोध घेऊया. पाठामधील काही निवडक वाक्ये खाली दिलेली आहेत. प्रत्येक वाक्याच्या समोर 2 निष्कर्ष दिलेले आहेत, म्हणजे 2 पर्याय दिलेले आहेत. त्यातील एक बरोबर आहे. तुम्ही तुमच्या गटात चर्चा करा, निष्कर्ष काढा आणि बरोबर उत्तराच्या समोर बरोबर अशी खूण करा. अ गट आहे आणि ब गट दिलेला आहे. अ गटात आहे, पहिलं आहे ते डॉक्टर भटकर यांनी गावातील लोकांसाठी, आणि पर्याय दिलेले आहेत म्हणजेच निष्कर्ष दिलेले आहेत. पहिला आहे निष्कर्ष प्रमुख भाषा व लिपी असलेले संगणक बनविले, आणि दुसरा निष्कर्ष आहे परम संगणकाची निर्मिती केली. आता गावातील लोकांसाठी डॉक्टर भटकरांनी काय केलं, तर प्रमुख भाषा व लिपी असलेले संगणक बनवले, म्हणून हे पहिला निष्कर्ष आहे तो बरोबर आहे. दुसरा आहे परम संगणकाच्या निर्मितीत उपयुक्त ठरलेली संस्था इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, आणि दुसरा आहे ते सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. आणि यातील योग्य निष्कर्ष आहे परम संगणकाच्या निर्मितीत उपयुक्त ठरलेली संस्था म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर. आता पाहूया पुढील उपक्रम. पाठातील ओळीवर चर्चा करूया. इथे पाठातील काही वाक्य दिले म्हणजे संदर्भ दिला आहे, ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे का म्हटलं आहे म्हणून. क डॉक्टर भटकरांचे म्हणणे आहे की 19वे शतक युरोपियन लोकांचं होतं, 20वे शतक अमेरिकेचं होतं, पण 21वे शतक मात्र निश्चितच भारताचं आहे. यावर आपल्याला चर्चा करून याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. तो डॉक्टर भटकर यांचा भारताच्या तरुण पिढीवर आणि बौद्धिक क्षमतेवर गाढ विश्वास आहे. 19व्या शतकात औद्योगिक क्रांतीमुळे युरोपचा दबदबा होता. 20व्या शतकात तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेत अमेरिकेने आघाडी घेतली होती, परंतु 21व्या शतकात मात्र माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT आणि ज्ञानाच्या जोरावर भारत जगात अव्वल बनेल याची त्यांना खात्री होती. हे झालं ह्या वाक्याचं स्पष्टीकरण. ख डॉक्टर विजय भटकर या लढवय्या व्यक्तीसाठी ती एक इष्टापत्तीच होती. या वाक्याचं पण आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं आहे. चर्चा करायची आहे मित्रांसोबत व स्पष्टीकरण लिहायचं आहे. अमेरिकेने भारताला सुपर कॉम्प्युटर देण्यास नकार दिला तेव्हा भारतापुढे ते एक मोठे आव्हान होते, पण डॉक्टर भटकर यांनी या आव्हानाचा स्वीकार केला व अमेरिकेच्या नकारामुळेच भारताने स्वतःचा परम महासंगणक स्वबळावर तयार केला. म्हणून तो नकार डॉक्टर भटकर या लढवय्या व्यक्तीसाठी ती एक इष्टापत्तीच होती, म्हणजे संकटातून मिळालेली संधी होती. जाणून घेऊया, विचार करूया. क या पाठातून डॉक्टर विजय भटकर यांच्या व्यक्तिमत्वाचे कोणते गुण दिसून येतात? डॉक्टर विजय भटकर यांच्या व्यक्तिमत्वाचे जिद्द, चिकाटी, प्रबळ आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम, दूरदृष्टी आणि आव्हानांना न डगमगता सामोरे जाण्याची वृत्ती हे गुण दिसून येतात. ख भारताने संगणक क्षेत्रात मिळवलेले यश पाठातील उदाहरणांमधून उल्लेखामधून स्पष्ट होते. पाठ वाचन करून त्याविषयी जाणून घ्यावं लिहा. इथे आपल्याला पाठ वाचन करून भारताने संगणक क्षेत्रात मिळवलेले यश कोणत्या उल्लेखातून किंवा उदाहरणातून स्पष्ट होते, म्हणजे पाठात कोणत्या उदाहरणांचा उल्लेख केलेला आहे ते जाणून घ्यायचं आहे व लिहायचं आहे. अमेरिकेने तंत्रज्ञान नाकारल्यानंतर CDACच्या माध्यमातून अतिशय कमी वेळात भारताने परम 800 हा म्हणजे 8000 हा महासंगणक बनवला. यामुळे जगभरात भारताची संगणक क्षेत्रातील ताकद सिद्ध झाली. हे उदाहरण आपण लिहू शकतो. ग डॉक्टर विजय भटकर यांनी परम संगणक तयार करण्यासाठी कोणते परिश्रम घेतले? प्रश्नाचे आपण उत्तर लिहू शकतो ते म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांनी पुण्यात CDACची स्थापना केली, तरुण शास्त्रज्ञांची टीम तयार केली आणि अहोरात्र कष्ट करून ठरविलेल्या मुदतीत स्वदेशी बनावटीचा सुपर कॉम्प्युटर म्हणजेच परम संगणक तयार केला. घ कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांसाठी तारक की मारक आहे? तिचा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये करावा का?
ओपिनियनप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. मी दिलेले उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI हे एक प्रगत साधन आहे. जर विद्यार्थ्यांनी त्याचा वापर नवीन माहिती मिळवण्यासाठी आणि शंका सोडवण्यासाठी केला म्हणजेच डिफिकल्टी सोडवण्यासाठी केला तर ते तारक आहे. मात्र जर स्वतःचा विचार न करता केवळ गृहपाठ म्हणजे होमवर्क कॉपी करण्यासाठी वापर केला तर ते बौद्धिक विकासासाठी मारक ठरू शकते. त्यामुळे तारतम्य ठेवून अभ्यासामध्ये मदत घेण्यासाठीच त्याचा वापर करण्यास हरकत नाही. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता पाहूया पुढील सेक्शन. कल्पना करूया, विचार करूया. या पाठाला वेगळे शीर्षक द्यायची संधी तुम्हाला मिळाली तर तुम्ही कोणते वेगळे शीर्षक द्याल? इथे तुम्ही तुमच्या आवडीचे शीर्षक देऊ शकतात. मी इथे दिलेलं आहे पहिलं म्हणजे भारतीय तंत्रज्ञान क्रांती पर्व हे शीर्षक देऊ शकते किंवा दुसरं आहे ते परम संगणकजनक डॉक्टर विजय भटकर ही शीर्षके आपण देऊ शकता किंवा अजून काही तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही लिहू शकता. डॉक्टर विजय भटकर यांनी परम संगणक तयार केला नसता तर काय झाले असते? तुम्ही विचार करून तुम्हाला वाटेल ते लिहू शकता. पहिलं आहे भारताला हवामान संरक्षण, अंतराळ या गोष्टीसाठी इतर प्रगत देशावर अवलंबून राहावे लागले असते. व दुसरं म्हणजे भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रात मागासलेपण. संवाद लिहूया, अभिनय करूया. परम संगणक पणजोबा, संगणक आजोबा, लॅपटॉप मुलगा, मोबाईल नातू यांचा एकमेकांशी चाललेला संवाद लिहा. इथे तुम्हाला संवाद लेखन म्हणजे डायलॉग लिहायचे आहेत या 4 व्यक्तींमधील. पुढील उपक्रम आहे सर्जनशीलता. विद्या, सदाचरण, आरोग्य यांचे महत्त्व सांगणारी प्रत्येकी 2 सुभाषिते व त्यांचा अर्थ आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा. त्यांचे सुंदर हस्ताक्षरात लेखन करून विविध वर्गांमध्ये शाळेच्या सभागृहात लावा. इथे तुम्हाला विद्या, सदाचार, आरोग्य यांचे महत्त्व सांगणारी प्रत्येकी 2-2 सुभाषिते लिहायची आहेत व ती चिकटवायची आहे वेगवेगळ्या ठिकाणी शाळेत. या पाठामध्ये 2 संस्कृत सुभाषितांचा उल्लेख आहे. प्रार्थनेच्या वेळी ती दोन्ही सुभाषिते योग्य चालीत गटशः म्हणून त्यांचा अर्थ सांगा. पाठातील इथे दिलेली सुभाषिते आहे. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः म्हणजे सतत उद्योग प्रयत्न करणाऱ्या पुरुषालाच लक्ष्मी म्हणजे यश किंवा विजयश्री प्राप्त होते. दुसरे सुभाषित आहे ते नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः म्हणजे नुसतं बसून राहिलेल्या सिंहाच्या तोंडात तो जरी वनराज असला, राजा असला जंगलाचा, तरी आपणहून कोणताही प्राणी प्रवेश करणार नाही. मृग म्हणजे हरिण, म्हणजेच त्याला जर मेहनत केली नाही तर खायला मिळणार नाही. सोडवूया पुढील उपक्रम भाषेविषयी. पहिला आहे वाक्प्रचार. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून त्यांचा वाक्यात उपयोग करा. इथे 4 वाक्प्रचार दिलेले आहे. पहिला आहे हत्तीचे बळ येणे, दुसरा आहे रात्रीचा दिवस करणे, तिसरा आहे घोडदौड सुरू होणे आणि चौथा आहे मुकुटावर तुरा खोवणे. या वाक्प्रचारांचा अर्थ लिहून त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. प्रचार आहे हत्तीचे बळ येणे. याचा अर्थ आहे खूप उत्साह वाटणे. मुलांनो, एक लक्षात घ्या, वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा असतो, त्याच्या अर्थाचा नाही. म्हणजे इथे आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे तो हत्तीचे बळ येणे या वाक्प्रचाराचा. वाक्य आहे कठीण प्रसंगात मित्रांनी साथ दिली तेव्हा मदनला हत्तीचे बळ आले. दुसरा वाक्प्रचार आहे रात्रीचा दिवस करणे म्हणजेच खूप मेहनत करणे. वाक्य परीक्षेत पहिला क्रमांक मिळवण्यासाठी आदर्शने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. तिसरा वाक्प्रचार आहे घोडदौड सुरू होणे, प्रगतीची किंवा कामाची गती वाढणे. वाक्य नवीन उद्योग सुरू होतात रघुनाथच्या यशाची घोडदौड सुरू झाली. चौथा वाक्प्रचार आहे मुकुटावर तुरा खोवणे, यशात भर पडणे. वाक्य ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने भारताच्या मुकुटावर मानाचा तुरा खोवला. ही झाली वाक्य आहेत. तुम्ही तुमची 2 वाक्य सेंटेन्सेस लिहू शकता.
Students, do like, share, subscribe Excel Tuition Goa board for more such new useful interesting व्हिडिओज. प्रश्न दुसरा, योग्य विरामचिन्हांचा वापर करून पुढील उतारा पुन्हा लिहा. इथे हा पॅरेग्राफ दिला आहे, तिथे विरामचिन्ह एकही दिलेलं नाही आहे. ते आपल्याला त्याचा समावेश करायचा आहे, म्हणजे ॲड करायचा आहे. विरामचिन्ह कोणकोणती, तर कॉमा म्हणजे स्वल्पविराम, अर्धविराम, नंतर फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह, एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गार चिन्ह यासारखी चिन्हांचा या पॅरेग्राफमध्ये वापर करून हा उतारा पुन्हा लिहायचा आहे. तर उतारा वाचूया. आपल्या शाळेत दरवर्षी स्वच्छता सप्ताह साजरा केला जातो. विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वजण उत्साहाने सहभागी होतात, कारण स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज आपण परिसर स्वच्छ ठेवू शकतो का, असे मुख्याध्यापकांनी विचारले. सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने उत्तर दिले, हो, नक्की. शाबास. प्रत्येकाने जर आपली स्वतःची वैयक्तिक जबाबदारी उचलली तर स्वच्छतेला नक्कीच हातभार लागू शकतो. प्रांगणात कचरा टाकू नये, झाडांना पाणी द्यावे, परिसर आकर्षक ठेवावा ही साधी पण महत्त्वाची कामे आहेत. काही विद्यार्थी म्हणाले, हे काम खूप सोपे आहे, पण शिक्षकांनी स्पष्ट केले, सोपी कामे ही प्रामाणिकपणे केली तरच त्याचा खरा फायदा होतो. म्हणूनच आपण ठरवले पाहिजे की दररोज 10 मिनिटे तरी आम्ही स्वच्छतेसाठी देऊ. प्रत्येकाचा हा छोटासा प्रयत्न मोठे परिवर्तन घडवू शकतो. आता हा उतार आपण सलग वाचला. आता यात कोणकोणती चिन्ह येणार आहे, तर आपल्या शाळेत दरवर्षी स्वच्छता सप्ताह साजरा केला जातो. मग इथे ना फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम, नंतर विद्यार्थी, कॉमा, शिक्षक, कॉमा, पालक सर्वजण उत्साहाने सहभागी होतात, कारण स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. आज आपण परिसर स्वच्छ ठेवू शकतो का, हे मुख्याध्यापकांचे उद्गार आहे. म्हणून इथे आपण दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे व पुढे प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने उत्तर दिले. मग कॉमा येणार म्हणजे स्वल्पविराम, हो, नक्की झाल्यावर पूर्णविराम, नंतर शाबास, त्याच्यानंतर उद्गार चिन्ह, प्रत्येकाने जर आपली स्वतःची वैयक्तिक जबाबदारी उचलली. मग कॉमा म्हणजे स्वल्पविराम, तर स्वच्छतेला नक्कीच हातभार लागू शकतो, पूर्णविराम. प्रांगणात कचरा टाकू नये, स्वल्पविराम. मग झाडांना पाणी द्यावे, स्वल्पविराम. परिसर आकर्षक ठेवावा, स्वल्पविराम. ही साधी पण महत्त्वाची कामे आहेत, पूर्णविराम. काही विद्यार्थी म्हणाले, स्वल्पविराम आणि वर आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह, हे काम खूप सोपे आहे, पूर्णविराम. पण शिक्षकांनी स्पष्ट केले, दुहेरी अवतरण चिन्ह वर दिलं व खाली स्वल्पविराम दिला, कॉमा दिला आहे. सोपी कामे प्रामाणिकपणे केली तरच खरा फायदा होतो. पूर्णविराम व दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. त्याचप्रमाणे खाली, म्हणूनच आपण ठरवले पाहिजे की दररोज 10 मिनिटे तरी आम्ही स्वच्छतेसाठी देऊ, पूर्णविराम. प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न मोठे परिवर्तन घडवू शकतो, पूर्णविराम. आता पाहूया तिसरा उपक्रम, मूळ धातू. क्रियापदाचा मूळ अविर्भाजित शब्द म्हणजेच धातू. उदाहरणार्थ, देते या क्रियापदाचा धातू दे आहे, म्हणजे क्रियापद कशापासून तयार झालं त्याला आपण धातू असे म्हणतात. धातूपासून क्रियापद तयार करा. खाली काही मूळ धातू दिलेले आहेत, त्यापासून काळानुसार योग्य क्रियापद तयार करा. इथे खाली दिलं आहे ते धातू, वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आणि धातू कोणकोणते आहेत, खेळ, हस, बोल, कर, ऐक. तर खेळ याचं वर्तमानकाळ होणार खेळतो, भूतकाळ खेळला, भविष्यकाळ खेळेल. हस, हसतो, हसला, हसेल. बोल याचा वर्तमानकाळ बोलतो, भूतकाळ बोलला, भविष्यकाळ बोलेल. कर याचा वर्तमानकाळ करतो, भूतकाळ केले किंवा केलं, आणि भविष्यकाळ होईल करेल. त्याचप्रमाणे ऐक या धातूचा वर्तमानकाळ होईल ऐकतो, भूतकाळ ऐकले किंवा ऐकलं, आणि भविष्यकाळ होईल ऐकेल. तर याप्रमाणे धातूपासून व काळानुसार आपल्याला योग्य क्रियापद लिहिले पाहिजे.
अभ्यासक्रमात पुढील सेक्शन आहे ते कृती करूया. क. आंतरजालाच्या सहाय्याने थोर भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगावर आधारित ध्वनिचित्रफीत तयार करून ती वर्गात दाखवा. म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आहेत ते लायब्ररीतून किंवा इंटरनेटवरून तुम्हाला शोधून काढून त्याचा व्हिडिओ तयार करायचा आहे व तो वर्गात दाखवायचा आहे. ख. हा पाठ लक्षपूर्वक वाचा. डॉक्टर विजय भटकर यांच्या कार्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते लिहा. ग. डॉक्टर डी.व्ही. जहागीरदार यांचे भारतरत्न विजेते शास्त्रज्ञ हे पुस्तक वाचा. हे पुस्तक तुम्हाला मिळवून वाचायचं आहे. भाषिक खेळ. क. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पुढील चौकटीत दिले आहेत ते शोधून लिहा. इथे खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला खालील चौकटीत शोधायचे आहेत व ते लिहायचे आहेत. शब्द आहे अस्वस्थ, अंधार, उच्च, अनपेक्षित, प्रगती, आरंभ, वरदान, सहकार्य, नकार, शहरी, विजय आणि श्रीमंती. तर विरुद्धार्थी शब्द जे या चौकटीत आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे अस्वस्थ याच्या विरुद्ध स्वस्थ, अंधार याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रकाश, उच्च याचा विरुद्धार्थी शब्द आहे नीच, अनपेक्षित याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपेक्षित, प्रगती याचा विरुद्धार्थी शब्द आहे अधोगती, आरंभ याचा विरुद्धार्थी शब्द आहे अंत, वरदान याचा विरुद्धार्थी शब्द शाप आहे, सहकार्य याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे असहकार्य, नकार याचा विरुद्धार्थी शब्द आहे होकार. इथे होकाक झालं होतं ते मी होकार केलेलं आहे. 10वा आहे शहरी याचा विरुद्धार्थी शब्द आहे ग्रामीण व विजय याचा विरुद्धार्थी शब्द आहे पराजय. नंतर श्रीमंती याचा विरुद्धार्थी शब्द आहे गरिबी. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांना तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात इम्पॉर्टंट टिप्स व ॲडिशनल क्वेश्चन आहेत ते चुकवू नका. आता पाहूया शेवटचा उपक्रम. ख. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करूया. एका शब्दात अनेक अर्थपूर्ण शब्द लपलेले असतात. खाली काही शब्द दिलेले आहेत ते लक्षपूर्वक वाचा. त्यातून तयार होणारे नवीन शब्द शोधा आणि लिहा. उदाहरण चवदार. चवदार या शब्दातून तयार होतात ते शब्द म्हणजे चव, दार, वर आणि चर. अशाच प्रकारे पुढील शब्दातील अक्षरांपासून नवीन शब्द बनवा. इथे शब्द दिलेले आहेत दैदिप्यमान, महाजाल, मनोरंजन, शिवधनुष्य आणि संगणक. यापासून आम्हाला अजून 4 शब्द तयार करायचे आहेत ही दिलेली अक्षरे वापरून. इथे तुम्हाला हवे असलेले शब्द तयार करू शकता व ते ॲड करू शकता, लिहू शकता. दैदिप्यमान यातून शब्द तयार झाले आहेत ते म्हणजे दीप, नदी, मान, दिन. महाजाल या शब्दातून आपल्याला मिळालेले शब्द आहेत महाल, हाल, महा आणि मजाल. तिसरं आहे मनोरंजन. मन, रंजन, जन आणि मनोज. चौथा आहे शिवधनुष्य. यातून तयार झालेले शब्द आहेत शिव, धनुष्य, शिष्य, वध. 5वा शब्द आहे संगणक. यातून आपल्याला मिळतात शब्द गण, कण, कणस व सण. स्टुडंट्स, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड फॉर मोर सच न्यू हेल्पफुल व्हिडिओज. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.